सीमाताई नांदेडकर, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर आज मी 6 वाजता उठले. आज भरपूर काम आहेत, तर पूर्ण ब्लॉग बघा पहिला. तर आज सकाळी उठून पटकन काम वगैरे करून घेतले. आता 8:30 वाजले, तर पाण्याचा काय अजून पत्ता नाहीये, पाणी येईल. मग नंतर 11:30 वाजता कामाला जाईन. कामाला जाऊन नंतर वोट करायला जायचंय. तुम्ही केलीत का वोटिंग तेही सांगा कमेंटमध्ये मला. तर वोट केल्याच्या बाद मग घरी यायचंय. घरी आल्याच्या बाद पुरणपोळ्या बनवायच्यात आज, कारण संक्रांतीच्या दिवशी मी पुरणपोळ्या केल्याच नव्हत्या, मला सुट्टीच नव्हती म्हणून. तर आज बनणार आहे पुरणपोळ्या आणि आता नाश्ता करण्यासाठी बनणार आहे पोहा. तर चला. खूप सिंपल पोहा बनवते मी. त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले खमंग एकदम. नंतर टमाटर, कांदा, मिरच्या धुवून कापून घेतले. पोहा धुवून घेतले. त्यामध्ये मी हळद, मीठ, कोथिंबीर टाकून एकत्र करून घेतले आणि हे कांदा कापून घेतले खाण्यासाठी पोह्यासोबत. काकडी पण खूप छान लागते, पण काकडी नाहीये तर कांदाच कापून ठेवलाय खाण्यासाठी. तर पोहा वगैरे खाऊन झालं, नाश्ता वगैरे, तर निघाले कामाला जायला. वोटिंग कार्ड आणि मतदान कार्ड घेऊन निघाले. तर बघते तर सगळं बंद आहे आज इकडं. हे बघा, हे बस स्टॉप पाशी माझं स्टॉल होतं लावलेलं. ही शाळा आहे, इथं वोट आहे करायचं, जे मुलुंड चिकनाक्याला राहतात त्या लोकांचं. तर माझं वोटिंग आहे मुलुंडला. तर पहिलं मी कामावर जाणार, काम वगैरे करणार, नंतर वोट करायला जाणार. तर कामावर पोहोचल्याच्या बाद भाभीला विचारले काय काय बनवायचे. तर भाभीनं सांगितलं मला अंडा कढी बनवायचे, मग त्याने आलूची भाजी बनवायची, जास्त पातळ नाही आणि जास्त सुकी पण नाही. तर मध्यम बनविले आणि चीज पराठे बनवायचे. तर चीज पराठे मी 5 बनविले. तर त्यांचे आई वडील आले होते, त्यांनी भाभीचे आई वडील आले होते. तर त्यांनी मला ना त्यांनी टीप दिली, म्हणजे त्यांनी पैसे दिले मला आशीर्वाद म्हणून. मग त्याने, आता आपल्यामध्ये काय म्हणतात मला माहित नाही, पण त्यांनी मला पैसे दिले, मग त्यांनी आशीर्वाद म्हणून दिले. कारण काय झालं सांगते तुम्हाला मी. भाभीचे आई वडील आले होते, तर त्यांनी प्लॅन केला होता की आपण बाहेर जाऊया जेवायला, दीदीला सुट्टी दे, म्हणजे मला स्वयंपाक करायची. तर दीदीनं काय बोलले, जी माझी भाभी आहे तिनं काय बोलले की एक वेळेस दीदीच्या हाताचं जेवण खाऊन बघा, हॉटेलहून जास्त चवीला चांगलं आणि एकदम स्वच्छ दीदी स्वयंपाक करते. तर त्यांच्या घरचे ऐकत नव्हते, पण त्यांची आई आणि त्यांचे वडील ऐकत नव्हते, म्हणू लागले आपण बाहेरच खाऊया. तरी पण दीदीनं चॅलेंज घेतलं, तू एक वेळेस आई बाबा, तू एक वेळेस दीदीचं जेवण एक वेळेस खा, नंतर मला बोल. तर मग मी दुसऱ्या दिवशी ते मोठा ब्लॉग नाही केला, मी शॉर्ट मधून केलाय, तुम्ही बघितले असन. तर मी चिकन तंदुरी केले आणि रुमाली रोटी केले होते. तर त्यांना इतकं आवडलं ना, तर मग मला आल्याबरोबर माझ्या हातामध्ये पैसे दिले. मी नको नको म्हणलं, कारण कसं असते, आपण जे मेहनत केलेले पैसे असतात तेच मी घेते, म्हणजे मला कोणाचे पैसे वगैरे मी घेत नाही, हे मला कसं तरच वाटते. मी घेत नव्हते. किती वेळेस म्हणल्यानं मला त्यांनी दिले. म्हणजे हे काही हे नाहीये, म्हणजे टीप वगैरे नाहीये, हे माझा आशीर्वाद आहे. मग त्यांनी, तू आम्हाला चांगलं जेवण करून चारिली, तर आमचं मन एकदम हे झालंय. मग त्यांनी आनंद झाला आम्हाला की एवढं छान जेवण आम्हाला खायला भेटले, म्हणून तिने मला पैसे दिले असं. तर मला छान वाटलं की माझं जेवण त्यांना खूप छान वाटलं आणि मला आशीर्वाद दिले. अजून काय म्हणतात, ती माझी जी भाभी आहे ना, ती आहे ना, तिच्या सगळ्या फॅमिलीला सांगते की दीदी खूप चांगलं जेवण बनवते म्हणून. खूप छान वाटलं. तर काम वगैरे निघून काम वगैरे करून तर निघाले वोटिंग करायला. तर इकडे मी पोहोचले. हे तुम्हाला माहितच आहे, बहिणीचा नातू आणि बहिणीचा मुलगा, हे सून. तर मोठा मुलगा बघा लाजत होता कॅमेरा समोर यायला. आणि वोट केले आम्ही. आणि तुम्ही पण केलात का वोट, नक्कीच सांगा. कुणाला दिला ते नका सांगा, फक्त वोट केला तेच सांगा. तर हे आहे आमची फॅमिली, हे बघा. तर निघाले घरी जायला. छान वाटलं मला, कारण सगळं गोष्टी वेळेवर झाल्या. घरी पण निघाले. घरी जाऊन नंतर आता पुरणपोळ्या वगैरे बनवते. तर इकडं बघा, हे वोटिंगचं अजून चालूच आहे जागोजागी. हे चेकनाक्याचं आहे बघा, 5 रस्त्याचं. जर तुम्हाला माहिती असन तर तुम्ही बघितल्या असन. खूप गर्दी होती, सगळे दुकानं बंद होते. ही शाळा आहे बघा, जे जाताना पहिले दाखिले. अजून गर्दी तेवढीच आहे. तर वाजले होते 2:30 वाजले होते आणि जागोजागी पोलीस आहेत. मग त्यांनी दूर दूर वर बसले होते पोलीस बिचारे.
आणि आता खरंच सांगते, ऊन इतकं लागले ना, थंडीच्या दिवसात सुद्धा खूप ऊन होतं. बिचारे पाणी वगैरे काहीच नाही त्यांना, तरी पण त्यांची ड्युटी त्यांनी किती चांगली करतात बघा. तर कामावून झालं, ते सगळं झालं. आता घरी पोहोचले. आता पुरणपोळ्या करायची तयारी सुरुवात केली घरची. आणि ही डाळ आहे चांगली स्वच्छ वगैरे भिजून पण ठेवली होती 15-20 मिनिटं. आणि पीठ मळून ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ टाकून हे ग्रेव्ही करण्यासाठी, आमटी करण्यासाठी ग्रेव्ही करू लागले. झाली माझी तयारी. चहा पण तयार झाला, पुरणपोळ्या पण तयार झाल्या. मस्तपैकी आता आम्ही गरम गरम खाता. आणि तुम्हाला सांगू का, मला वेळच भेटत नाहीये मोठा ब्लॉग शूट करायला, त्याच्यानंतर आवाज द्यायला, कारण खूपच काम आहे घरातलं बाहेरचं, लय म्हणजे लय. आज पण मला बाहेर जायचंय. ह्याचा पण आज कुठं जाते त्याचा पण ब्लॉग मी तुम्हाला नक्कीच दाखवण. तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. काय चुकला असेल तर प्लीज सॉरी, कारण मला खूप कमी टाइम मध्ये मला हे बोलून घ्यायचंय, कारण मला जायचंय 12 वाजता जायचंय. तर थोडा वेळ लागन, म्हणून मी आज कसा पण आवाज रिमूव्ह म्हणजे त्यांनी कसा पण दिलाय, प्लीज ऍडजस्ट करा. जर तुम्हाला नाही समजलं कमेंटमध्ये सांगा, विचारा, मी सांगेन तुम्हाला. तर चला बाय, काळजी घ्या. इथंच मी ब्लॉग खतम करते. आणि माझ्या पुरणपोळ्या वगैरे सगळा स्वयंपाक झाला. गरम गरम पुरणपोळ्या इतक्या छान लागल्या ना, तुपासोबत लय भारी. आमची सक्रात आता झाली. तर चला बाय बाय बाय.